ओके, सो आज आपण बघणार आहोत स्क्रीन फ्लो. ओके, स्क्रीन फ्लोचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, सो माझी रिक्वायरमेंट काय आहे? मी एक स्क्रीन फ्लोमध्ये मी एक स्क्रीन क्रिएट करणार आहे. त्यामध्ये एक टेक्स्ट बॉक्स घेईल. ओके, त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू राहील ती व्हॅल्यू अकाउंट ऑब्जेक्टमध्ये तो रेकॉर्ड प्रेझेंट आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, त्यासाठी आपल्याला एक स्क्रीन फ्लो बिल्ड करायचा आहे. सो मी माझ्या फ्लो बिल्डरकडे नॅव्हिगेट करतो. कशा प्रकारे करणार आहोत आपण. ओके, सो सेटअप, क्लिक ऑन सेटअप. ओके, त्यानंतर प्रोसेस ऑटोमेशन अँड फ्लोज. ओके ओके, मी एक न्यू फ्लो क्रिएट फ्लोजवर आलेला आहे. त्यानंतर न्यू फ्लोवर क्लिक करतो. न्यू फ्लोवर आल्यानंतर मला कुठल्या टाईपचा फ्लो क्रिएट करायचा आहे, स्क्रीन फ्लो. सो मी स्क्रीन फ्लो चूज करेन. ओके, देन क्रिएट, आपण क्रिएट करू. ओके, फ्री फॉर्म चूज करतो. ओके, यामध्ये बघू शकता टूल बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहे. मला काय हवी आहे, एक स्क्रीन हवी आहे. सो मी एक काम करतो, स्क्रीन या एलिमेंटला ड्रॅग अँड ड्रॉप करतो कॅनव्हासवर. ओके, त्यानंतर स्क्रीनला ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर एक स्क्रीन कॉन्फिगरेशन विंडो ओपन होईल. ओके, या स्क्रीनला नेम देतो, लेबल ॲड करतो स्क्रीनला. या नावाचं लेबल देतो, स्क्रीन X1. ओके, डन करतो. डन. ओके, स्टार्टला स्क्रीन फ्लोच्या स्टार्टला स्क्रीन कनेक्ट करतो. ओके, डन. सेव्ह करतो. नेट काउंट रेकॉर्ड स्क्रीन फ्लो या नावाने सेव्ह करतो. ओके, सेव्ह. ओके, डन. यामध्ये ओके, स्क्रीनच्या कंपोनंटमध्ये तुम्ही बघू शकता 2 टाइपचे कंपोनंट आहे. एक इनपुट, एक आहे डिस्प्ले. ओके, सो इनपुट कंपोनेंट जे आहे त्यांना जर आपल्याला कंपेअर करायचं असेल तर ज्या प्रकारे सेल्सफोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फील्ड टाइप राहतात. ओके, आणि त्यांच्या फील्ड टाइपनुसार ते डेटा होल्ड करतात. सेम विथ दिस कंपोनंट, सेम विथ दिस कंपोनंट. ओके, सेम विथ दिस कंपोनंट. ओके, तशा प्रकारे हे कंपोनंट वर्क करतात. ओके, सो मला एक टेक्स्ट बॉक्स हवा आहे, ॲड करायचा आहे. सो मी एक इनपुटसाठी ओके, सो मी एक टेक्स्ट बॉक्स ॲड करतो स्क्रीनवर. ओके, या टेक्स्ट बॉक्सला लेबल देतो अकाउंट नेम नावाने. ओके, डन करतो. सेव्ह करतो. ओके, फाईन. आफ्टर दॅट मला काय करायचं आहे, ज्यावेळेस ज्यावेळेस एंड युजर इथे अकाउंट नेम एंटर करेल, अकाउंट नेम एंटर करेल. ओके, तो रेकॉर्ड अकाउंट या ऑब्जेक्टमध्ये आहे किंवा नाही, आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. ओके, whether it is present in our Salesforce database in account object or not. ओके, सो कसं करणार आहोत त्यासाठी इथे बघा टूल बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत. इथे डेटा एलिमेंट्स आहे. ओके, डेटा एलिमेंट्समध्ये माझ्याकडे गेट रेकॉर्ड्स नावाचा एलिमेंट आहे. ओके, गेट रेकॉर्ड नावाचा एलिमेंट आहे. गेट रेकॉर्ड allow us to find any record that we can think of inside Salesforce. Okay,
काय करत आहे गेट रेकॉर्ड. गेट रेकॉर्डचा यूज करून आपण कुठलाही रेकॉर्ड फाइंड आउट करू शकतो जो सेल्सफोर्स डेटाबेसमध्ये आहे. ओके, सो मी एक काम करतो, गेट रेकॉर्डला ड्रॅग अँड ड्रॉप करतो कॅनव्हासवर. ओके, एक विंडो ओपन झालेली आहे, त्याला लेबल देऊन देतो गेट अकाउंट रेकॉर्ड. ओके, आफ्टर दॅट ओके, कुठल्या ऑब्जेक्टसाठी कुठल्या ऑब्जेक्टचे रेकॉर्ड आपल्याला गेट करायचे आहे. अकाउंट अकाउंट या ऑब्जेक्टचे. हो, ओके, ऑब्जेक्ट चूज करतो. ओके, आफ्टर दॅट आपल्या क्रायटेरियानुसार आपण काय करू शकतो, रेकॉर्ड गेट करू शकतो. ओके, रेकॉर्ड फिल्टर करू शकतो. ओके, फाईन. ओके, त्यासाठी इथे आपण कंडिशन्स मेन्शन करू शकतो. ओके, सो अकाउंट ऑब्जेक्ट चूज केलं मी. अकाउंट ऑब्जेक्ट मधल्या सर्व फील्ड्स मला इथे मिळतील, दिसत आहे. ओके, फाईन. मला कुठली फील्ड हवी आहे, अकाउंट नेम. अकाउंट नेम नावाची फील्ड आहे का, लेट्स चेक. ओके, लेट मी सर्च. ओके, नेम नावाची फील्ड आहे. ओके, ओके, नेम इक्वल्स टू. ओके, इथे बघा, इथे बघा आपले आपण जे कंपोनेंट स्क्रीनमध्ये ऍड केलेले आहे, ओके, त्यांची आपल्याला लिस्ट मिळत आहे इथे. ओके, मी एकच टेक्स्ट बॉक्स ऍड केला होता अकाउंट नेम नावाचा. ओके, तो मला इथे मिळत आहे. ओके, माझी कंडिशन काय असेल, जी अकाउंट ऑब्जेक्ट मधली जी अकाउंट नेम फील्ड आहे, ओके, अकाउंट नेम फील्ड आहे. ओके, त्यांची व्हॅल्यू, ओके, त्यांची व्हॅल्यू स्क्रीनमध्ये राईट, जी व्हॅल्यू राहील त्यासोबत मला कम्पेअर करायची आहे. ओके, सो मी स्क्रीन कंपोनंट अकाउंट नेम याला चूज करतो. ओके, आणि डन करतो. फाईन. स्क्रीनला गेट रेकॉर्ड कनेक्ट करतो. ओके, सेव्ह करतो. ओके, फाईन. सो स्क्रीन कंपोनेंट कम्स विथ डिबग. ओके, आपण याला डिबग करू. या या स्क्रीन फ्लोला आपण काय करू आता, डिबग करू. सो मी एक काम करतो, एक अकाउंट क्रिएट करतो. ओके, या अकाउंट नेम एंटर करतो, डमी अकाउंट या नावाने सेव्ह करतो. एक ओके, मी एक अकाउंट क्रिएट केलेलं आहे डमी अकाउंट नावाने. ओके, डमी अकाउंट नावाने एक मी एक अकाउंट क्रिएट केलेला आहे. ओके, सो आपला हा फ्लो आहे, याला मी सेव्ह केला, त्यानंतर डिबग करतो. डिबग करतो. ओके, डिबग केल्यानंतर मला कॉन्फिगरेशन विंडो मिळेल. मी याला जसंच्या तसंच ठेवतो. ओके, डिबगचे काही ऑप्शन ची लिस्ट मिळेल आपल्याला. ओके, रन करतो मी फ्लोला रन करतो. इथे अकाउंट नेम मेन्शन करतो, डमी अकाउंट नावाने नेक्स्ट करतो. ओके, डन. काय म्हणत आहे, ऑल डन, द फ्लो इंटरव्ह्यू फिनिश्ड. ओके, इथे बघा, इथे आपल्याला डिबगचे डिटेल मिळत आहे. इथे आपल्याला डिबगचे डिटेल मिळत आहे. ओके, सो हाऊ द इंटरव्ह्यू स्टार्टेड. ओके, इंटरव्ह्यू कशा प्रकारे स्टार्ट झाला. त्यानंतर बघा, ओके, सो कशा प्रकारे फ्लो रन झालेला आहे याच्या डिटेल्स आपल्याला डिबग डिटेल्स मध्ये मिळत आहे. राईट, सर्वात आधी स्क्रीन फ्लो रन झालेला आहे. स्क्रीन फ्लो मध्ये कुठली व्हॅल्यू आपण एंटर केली होती, डमी अकाउंट नावाने. ओके, त्यानंतर बटन क्लिक केली नेक्स्ट नावाची.
नेक्स्ट जी बटन होते ती आपण क्लिक केली. त्यानंतर काय झालेलं आहे, गेट रेकॉर्ड्स. ओके, आपल्याला अकाउंट अकाउंट या ऑब्जेक्टमधला रेकॉर्ड आपण गेट केलेला आहे. ओके, कुठला रेकॉर्ड गेट केलेला आहे, ज्याची व्हॅल्यू, ज्या अकाउंट नेमची व्हॅल्यू आपल्या फील्डमधल्या टेक्स्ट बॉक्स मधल्या जी अकाउंट नेमची व्हॅल्यू आहे त्यासोबत कंपेअर झालेली आहे. ओके, आणि रिझल्ट काय आहे, सक्सेसफुली फाउंड रेकॉर्ड, सक्सेसफुली फाउंड रेकॉर्ड्स. ओके, अशा प्रकारे आपला फ्लो सक्सेसफुली रन झालेला आहे. अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू गाईज.